नमस्कार. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा. या ठिकाणी जो विद्यार्थ्यांवरती हल्ला झाला त्या निषेधार्थ आज उद्या जो महाराष्ट्र बंदचा इशारा दिलेला आहे आणि उद्या जी रॅली या ठिकाणी श्रीगोंदा या ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे त्यासाठी बहुजन समता पार्टीच्या वतीनं माझा त्यांना पाठिंबा आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला. जवळपास 25 लाख विद्यार्थ्यांनी भारतामध्ये नीट एक्झाम दिली होती. आतापर्यंत 4 वेळा भारतामध्ये नीट परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे आणि हा सगळा घोटाळा जो आहे त्याचे मुख्य सूत्रधार हे धर्मेंद्र प्रधान हे भारताचे शिक्षण मंत्री आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये 4 वेळा नीटचे पेपर विकले गेले. 4 वेळा सीबीआयने तपास केला तरी देखील घोटाळे थांबलेले नाहीत आणि म्हणून या वर्षी झालेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी जंतर मंतरवरती भारतातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरू होतं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशाचे देशभक्त सोनम वांगचुक हे देखील उपोषणाला बसले होते. जवळपास 19 दिवस त्यांनी उपोषण केलं. त्यांचं उपोषण फोर्सफुली मोडलं. त्यांना अटक करून त्यांना जबरदस्तीने सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट दिल्लीमध्ये केलेलं आहे. खरं तर या सगळ्या घटनाक्रम पाहिला तर भारताची लोकशाहीची वाटचाल ही हुकुमशाहीकडे होती काय अशा पद्धतीची सगळी एकंदरीत वाटचाल आहे. काल तर एक अतिशय भयानक अशी घटना जंतर मंतरवरती घडली. जे विद्यार्थी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करतायत, आपल्या मागण्या सरकारकडे मांडतायत, त्यांच्यावरती दिल्ली पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्यांना अमानुष एवढी जबरदस्त मारहाण करण्यात आली की त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे हातपाय मोडलेले आहेत, अनेक विद्यार्थी फ्रॅक्चर झालेले आहेत. मुलींना महिलांना देखील अतिशय अमानुषपणे मारलेला आहे आणि या सगळ्या घटना पाहिल्या तर याचा प्रत्येक भारतीयांनी निषेध केला पाहिजे. अशा पद्धतीच्या घटना आता देशामध्ये घडतायत आणि म्हणून उद्या आपण श्रीगोंदा येथील छत्रपती महाविद्यालय, महाराजा जिवाजीराव महाविद्यालय या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातील शहरातील सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने उद्या शांततेत रॅली ठेवलेली आहे. आपल्या रॅलीची पहिली मागणी असेल की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती जे काही अमानुष लाठी हल्ला ज्या पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केला त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. नीटच्या पेपर फुटीमुळे जवळपास 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या देशामध्ये झाल्या. या आत्महत्याला सरकार जबाबदार आहे. त्याला त्याची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधानवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांच्या आत्महत्या झाल्या त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये प्रत्येकी मदत करण्यात केली पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने 75,000 जागा भरतीचं आश्वासन दिलं होतं आणि एमपीएससीच्या मार्फत 150 दिवसांमध्ये आम्ही या जागा भरू असं देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना याची जबाबदारीची जाणीव करून देत आहोत. एमपीएससीच्या मार्फत आपण दिलेलं 75,000 जागांचं आश्वासन आपण ते पूर्ण करावं आणि महाराष्ट्रामध्ये 75,000 विद्यार्थ्यांना नोकरीची व्यवस्था माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी. त्याचबरोबर एमपीएससीची परीक्षा या राज्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने होत होती, ती पद्धती बदलून अचानक ऑनलाईन पद्धतीने एमपीएससीची परीक्षा घेण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. तर तो जो निर्णय आहे तो निर्णय रद्द करावा आणि एमपीएससीची परीक्षा ही ऑनलाईन न घेता कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीने घ्यावी. त्याचबरोबर सध्या देशामध्ये जनगणना सुरू आहे. या जनगणनेमध्ये ओबीसी समाज असेल आणि सगळ्याच जात समूहाची, सगळ्या जातींची, घटकांची ही जातनिहाय जनगणना व्हावी अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आपण उद्या शांततेच्या पद्धतीने विद्यार्थ्यांची रॅली श्रीगोंदा या शहरामध्ये आयोजित करत आहोत. या रॅलीला सगळ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी देखील उद्या 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. श्रीगोंदा शहरातील सर्व व्यापारी बांधवांना, व्यावसायिकांना आमचे हात जोडून नम्र विनंती आहे की आपण देखील स्वयंस्फूर्तीने श्रीगोंदा शहर बंद ठेवावं. आम्ही कुणालाही या बंदसाठी फोर्स करणार नाही. मात्र ज्यांची संवेदनशीलता जागरूक असेल त्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या देशातला विद्यार्थी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय, त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण श्रीगोंदा शहर उत्स्फूर्तपणे बंद ठेवावं अशी देखील विनंती मी श्रीगोंदेकरांना करतो. आणि उद्या मोठ्या संख्येने सगळ्या विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी, पालकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. भारत माता की जय.